आगा गा 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 आता माणसांनी काय खायचं? धोंड. पोत्राज आले घरामध्ये थांबले. सुरू केला ताये ताये पोत्राज आले घरामध्ये थांबले. आई पंढरपूर अंबाबाईच्या करमळाचं ताये इथं देवीवाले घरकडे बसले तर थांबला. नाथ बसलीये माझ्या डोक्यावर. तुझी नाथ, तुझी लेख आणि जावई हाकलून दे घरात ना. घर आहे का धर्मशाळा? इतक्या दिवस माहेरी राहिला तिला लाज नाही वाटत का? पोराला सुकावून दे, पोरीला सुकावून दे, तुमच्या पारा बाळाला सुका राहू दे. सुपाचं तेल घेऊन या, अगरबत्ती घेऊन या, एक तांदूळ घेऊन या, सूप धरा. तुम्हाला सुकावणार, तू घरात सुकावणार. घरामध्ये थांबले काय पोरा बाळाला सुकावण्यात आहे. मोठं घर आहे, पार्टीचं घर आहे. काय करतात गरीब माणसं नाही. पोत्राच आहे ताये. वाडा फिरतो, खेडेगावात फिरतो, घराघर फिरतो. दरवा करा ताये. तुझ्या घरची समधी येडीच आहेत का? हं? एकाचं झालं की दुसऱ्याचं. आज पातून तो बाया येड्यासारखं करीत होता आणि आता तू आबा. जेवढं झालं तेवढं पुरं झालं. तेच बोल माझं डोकं कशापाई खाताय. आणि तुमच्या घरचे ठाव आहेत किती गुणाचे आहेत ते. ए माझ्या घरच्यांचं नाव नका घेऊस. आज पातूर तुला कधी घरातून हाकलून लावला आहे का? हा म्हणजे त्याचीच वाट बघताय होय. माझी पहिली बायको बरी होती, पण तिला नेलं देवानं आणि तुला बांधलं गळ्यात. आम्ही नव्हतो आलो तुमच्या दारात लगीन करा म्हणून. आणि पहिलीची लईच आठवण येत असेल ना तर जा मग तिला भेटाय. म्हणजे मी वरती जाऊ असं म्हणतीस तू? तुम्ही भांडत राहिला आता मी जाते निघून. ही बी त्या बायासारखं बेपान दावायला लागली. सत्यवा मी तुला कुठं बी जाऊ द्यायची नाही. देवाप्पा अव पंच आन मायाप्पा दोघं बी येतात. म्हणजे काम झालं म्हणायचं. वय 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 वय
बरं देवाप्पा आता सोडू नका ह्यासनी. मंगळू, अरे फुलं आथरायची, दिवं लावायचं, सनई चौघड वाजवायचं. अहो आमच्यासाठी एवढं कशा पाहिजे? अय्यो तात्या, तुझ्यासाठी नाही रे, आमच्यासाठी म्हणतात देवप्पा. तसं नव्हे. अय्यो अव बाळूचा बा आला ना आज. अहो खरंच की. पाया पडतो देवप्पा. मायप्पा आलास ना फिरून दरबारात माझ्या. देवी आईला काळजी आहे बघ तुझी. कसा आहेस? बरं आहे. पुण्यांदा आलो बघा तुमच्या पायाशी. अरे तू आमचाच आहेस. एकदा इथं आलेला माणूस सोडून जात नसतो. जातो तो सरळ वरच. काय कळलं ना व? अय्यो कसा आहे तुझा बाळू? नाड्या बांधून ठेवल्यात त्याच्या. अय्यो देवप्पा, तुम्ही आमच्या रागावलात की काय हो? म्या रागवत नसतो, अय्यो शिक्षाच करतो. पंच पंच, देवप्पानं सांगितलेलं काम केलं ना तुम्ही? हा? कंच काम मला सांगा, म्या करतो. त्या बाळूला या गावाबाहेर काढायचं काम ह्या पंचाचं. अय्यो मयप्पा, खरे तर ते काम तुझे की, पण ते देवप्पानी मला सांगितले, मला जमले नाही बघ. देवप्पा, पंचाची चूक पोटात घाला. त्याच्या डोक्यावरचं वझ तुझ्या डोक्यावर देऊ का रे? म्हणजे त्यांच्या मागची इडा पिडा तुझ्या मागं लागली तर चालेल का? नग नग नग. अय्यो देवप्पा, तुम्ही सांगाल ते काम करायला तयार की हा पंच. फक्त तुमचा हात असू द्या आमच्या डोक्यावर म्हणतो मी. बरी आहेस ना व? जीजे बस की. बसते की बाई. सावकाश. बाळू, अरे ये की रे. लई दिसानं आले बघ घरी. नाही आलीस तेच बरं झालं. काय म्हणतोय का हा? बराबर बोलतोय ती. म्हणजे मी आता येऊ नको वय ग? अगं तसं नव. काय झालंय काय? घरात काय रामायण घडलं काय सांगू आता. रामायण? अरे समजे गप गुमन बसलेत. पर गंगीन सत्यवा कुठं आहे? सत्यवा, ए बाई. अगं बाय काय झालं ग? हा, बाण बाहेर काढले त्यासनी. काय? अरे काय बोलतोस काय भीमा? हा,
सुंदरा खरं आहे वय वय आज लेकीला नातीला जावई बापूंना घरातनं बाहेर काढलं यांनी. अगं काय डोसकं फिरलं काय त्या मायापाचं? हा काय कळना झालंय बघ. बाळू ए बाळू अकडे ये. अरे मयप्पा एवढं समजा करत होता तेव्हा तू काय गप गुमान ऐकत होतास व्हय? जिजे मला काय बोलायचं बी नाही आणि मी काय करणार बी नाही. हे काय विपरीत बाया? अगं जिजे आईनं तिला सांगितलं हाय काय बी बोलायचं नाही आणि कशात बी पडायचं नाही. सुंदरा अगं तुझं डोसकं बी ताळ्यावर नाही का? काय झालंय काय बी ठाव नाही बघ. पर घर पहिल्यासारखं हसत खेळत नाही राहिलं. मयप्पा असा येड्यावानी वागायला लागलाय आणि तू बी बाळूला घराबाहेर जाऊ देनस. अगं कशा पायी हे समज. जिजी बरं झालं तू बी इथंच आहेस ते. हा ये बाई आता तू आणि काय सांगणार आहेस? सांगते की सुंदरा अगं म्या मायाप्पा दादाला जाताना बघितलं आहे. वय मगाच्यालाच घराबाहेर गेले ते. जाई नका पर एवढं दिवस समजा चांगलं चाललं होतं पर आज अगं त्या पंचासंग जाताना बघितलं आहे म्या. विठ्ठला पांडुरंगा आता माझ्या ध्यानात आलं बघ ह्यो मयप्पा असा का वागायला लागलाय ते. काय ग कुठल्या अंगाला गेली दोघं? गावाच्या बाहेरच चालले होते बघ आणि तो तात्या तो बी होता संग. हा मग ते समजे देवा पकड गेले असणार बघ. काहीतरी भूल पाडली असणार त्यानं. का काय खायला घातलंय ते त्या पांडुरंगालाच टाक. पण असं नव्हतं वागत ग ते. उगा रडून काय होणार आहे? चालू द्या तुमचं. एवढा जीव लावला त्या सत्यवाला त्या सत्यवाली बघायला तयार नाहीत ते. घरात धड कोणाशी बोलना चालना धड काही खाईना नुसतं अंगात आल्या आणि वागत्यात. अगं सुंदरा पर हे बरं नाही आज लेकीला नातीला घराबाहेर काढलं आहे. उद्याच्याला तुम्हासनी घराबाहेर काढायला कमी करायचं नाही त्यो. उगा काय बी बोल नको गोदे. येऊ दे आता मायप्पाला. नाही काठीनं फोडून काढलं तर बघ शिंग फुटल्यात त्याला. आणि जिजे एक काठी या सुंदराच्या पाठीत बी घाल बघ. बाळूला बघितलंच ना कसं घरात बांधून टाकलंय बघ त्याला. या मातीत आयुष्य गेलं हाय माझं. इथली माणसं ह्यो भाग माझा आहे. समध्यांच्या आडी अडचणीला धावून गेलो ना म्या. आणि आता तुमची येळ आली. परपंच माझं काम नाही केलं तू. अय्यो देवप्पा मला थोडा वेळ द्या की हो. सगळं तुमच्या मनासारखं करतो बघा मी. पर आता उपयोग नाही. पान सोडला आहे तेव्हा पण आता लगोरी ठाव होती बांडी मारतात का काय देवप्पा? अय्यो देवप्पा माझ्यावरच संकट आलं तर सगळ्यांचंच नुकसान होणार बघा. मग मला राग येणार आणि मला राग आला की मी कोणालाच सोडत नाही बघा हो. म्हणजे तेव्हा धमकी देतात का काय? अय्यो तसं म्हणायचं नव्हतं रे मंगळू.
मी फक्त सांगितला माझा स्वभाव. मग आता मी माझं सांगतो. पंच, तू बाहेर दिग इथून. बाहेर दिग आणि बघ, गावात जाऊन बघ काय वाढून ठेवलं आहे तुझ्यासाठी. आणि मायप्पा, त्या बाळूला घेऊन ये माझ्या मोर. पण तो नाही यायचा इथं. मायप्पा आणल त्याला. वयजी कवा आणायचं ते म्या सांगतो. कधी येणार अप्पा? अय्यो, माझाही जीव टांगणीला लागलाय की रे. कधी येतात आणि तिकडे काय घडले सांगतात, हे असं झालंय बघ. कोणाची वाट बघत होतो आणि कोण आले ते बघ. कोणाची वाट पाहत होता रे गुंडप्पा? अय्यो, बसा तुम्ही. थांबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय बघा. आता काय सांगणार? आणि हा, जे काय सांगायचं ना ते तुमचे भाऊ आल्यावर सांगा. अहो, तो तर काही ऐकून घ्यायला तयारच नाही की हो. आणि गावातली परिस्थिती किती बिकट झाली की हो. बिकट? काय आभाळ कोसळले की काय? लोकांमध्ये भय आहे हो, आणि घाबरून जगत आहे तो सगळे. तुम्हाला कोणी सांगितलंय की स्वतःच्याच मनाने बोलताय? मी स्वतःहून सगळं पाहून आलो आहे बघा. गावात यावर्षी पीक नाही झालं तर हाल हाल होतील सगळ्यांचे. भाऊजी, शेतात पीक उभे ना, मग धान्य पण होणार आणि लोक पण जगणार. आणि हा, पुढे काय करायचं ना ते तुमचे भाऊ बघून घेतील. तुम्हाला एक विचारू का? विचार की रे. तुम्ही रागवणार तर नाही ना? अरे, लहान बाळाला कोणी रागवतं का रे? बघा हा, अरे विचार विचार. तुम्ही लग्न का नाही करत? मोठे झाल्यावर बंधूचे कसे होणार याचीच काळजी लागून राहिली बघा. मायप्पा, तू पुण्यात आमच्यात आला ते लय बरं झालं बघ. आता कसं दिसतंय? ब्रह्मा विष्णू महेश. अय्यो, ब्रह्मा विष्णू महेश. अय्यो, ब्रह्मा कोण? अरे म्हणजे तुम्ही विष्णू आणि मायप्पा महेश. अय्यो, ब्रह्मा कोण? मी. अय्यो, असा लाल तोंड केलेला ब्रह्मा. पंच, पंच, तिकडे बघा. अय्यो अय्यो, हे काय? अय्यो, अय्यो, किडेच किडे सगळीकडे. अय्यो अय्यो. पंच, शेतावरती किडे कसले? अय्यो, हे किडे सगळं पीक खाऊन टाकणार की हो. अय्यो, मग माणसं काय खाणार? पंच, पळा, नाही तर हे किडे चावून चावून खाऊन टाकतील आपल्याला. अय्यो, चावून. समध्यानी येळ साधली हाय. तिकडं पंचानं आणि तात्यानं बाला घेरलं हाय. गावात देवपा धुमाकूळ घालतो हाय. आणि हिथं मला आईनं काय बी करायचं नाही म्हणून सांगितलं हाय.
काय तुझ्या मनात आहे कळना झालंय. अवघड दिसत्यात.